नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परवाणी. आपण पाहता जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी. आपल्याला जर आठवत असेल तर आजपासून काही दिवसापूर्वी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी माय कोकण न्यूज या वृत्तवाहिनीतर्फे या न्यूज चॅनलच्या माध्यमातून खोपोली शहरातील खोपोली बाजारपेठेतील अतिक्रमणावरती एक बातमी सादर करण्यात आली होती. पत्रकार मानसी कांबळे यांनी बातमी सादर केली होती आणि त्या बातमीमध्ये मानसी कांबळे यांनी असा प्रश्न विचारलेला होता की खोपोली शहरामध्ये नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आल्यानंतर खोपोली शहरातलं बाजारपेठेतलं अतिक्रमण कुठेतरी कमी व्हायचं आहे, ऐवजी ते अतिक्रमण वाढलेलं आहे. तर कुठेतरी याच लोकप्रतिनिधींचा पडद्यामागनं या अतिक्रमणाला आशीर्वाद तर नाही आहे ना, असा प्रश्न थेट मानसी कांबळे यांनी त्या बातमीमार्फत विचारलेला होता. आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट असा पडलेला आहे की आज दिनांक 4 मार्च रोजी खोपोली नगर प्रशासन आणि खोपोली नगर प्रशासनाचा अतिक्रमण विभाग आणि खोपोली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानातनं या अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आलेली आहे. भाजी मार्केटचा परिसर असेल, खोपोली बाजारपेठ असेल, येथील सर्व अतिक्रमण जे त्यास तोडण्यात आलेली आहेत, उठवण्यात आलेली आहेत, असा या बातमीचा इम्पॅक्ट पडलेला आहे. इथे आता दुसरा मुद्दा असा उपस्थित राहतोय की ज्यांची अतिक्रमणं उठवलेली आहेत ते आता जे काही रस्त्यावरती व्यापार करणारे व्यापारी होते यांचा मोर्चा जो आहे तो आता 100% खोपोली नगर प्रशासनाकडे जाणार आहे. आणि याचं प्रतिनिधित्व कुठचा तरी लोकप्रतिनिधी जो आहे, हा लोकप्रतिनिधीच पडद्यामागनं यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. हे दरवेळेला होतं जेव्हा पोलीस प्रशासन आणि खोपोली नगर प्रशासन अतिक्रमणावरती हातोडा चालवते तेव्हा त्यांचा पुळका जो आहे तो स्थानिक लोकप्रतिनिधींना येतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे त्यांचं नेतृत्व करत असतात. आणि जर यावेळेला मात्र असं झालं तर एक गोष्ट इथे मी स्पष्टपणाने सांगू इच्छितो की एखादा लोकप्रतिनिधी जर अतिक्रमणाला बढावा देत असेल किंवा अतिक्रमणाला प्रोत्साहन देत असेल तर कायदेशीररित्या त्याचं पद जाऊ शकतं. हे लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा नोट डाऊन करावं की जर कुठचाही लोकप्रतिनिधी पुन्हा यांचं प्रतिनिधित्व करायला नगर प्रशासनामध्ये यांचा मोर्चा घेऊन जाईल तर कायदेशीररित्या अतिक्रमणाला बढावा दिल्यामुळे लोकप्रतिनिधींचं पद जाऊ शकतं, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आपण जरा पाहूया आजच्या या अतिक्रमणाच्या मोहिमेची काही क्षणचित्र.